शुभ संध्याकाळ सगळ्यांना. बघा संध्याकाळचा वेळ 8 वाजलेत. आमचं काम चालू आहे. कशी आमची सैनिक झोपले ती बघा रांगेत. रांग सुद्धा हलवायची नाही. वातावरण छान झाले. वारं पण कसलं सुटलेलं नाही. आणि इकडचं थोडंसं स्वच्छ झाडून काढलं असं भारी दिसतंय का नाही. आणि हरभरा भराडलं. तुम्ही व्हिडिओ बघितलं. आणि हरभरा भरडात त्यांना काही व्हिडिओ काढला नाही कारण का ती इसरून गेली. जात्यावरती मस्तपैकी हरभरा भरडून डाळ केली. बेसन पीठ डाळ तुमच्यासाठी. आणि सकाळी अनेक गहू भिजायला घातलेले आहेत कुरड्यांसाठी. टाका आता किती पण ऑर्डरी कुरड्यांच्या. आता रोज कुरड्या चालू. गहू भिजाय घालायचं, कुरड्या करायच्या. डाळ कुठं मांडलं? डाळीचं कुठून आणलं का नाही? तो कुठं आजी कुठं ठेवलं ते मस्तपैकी जात्यावर भरडलेलं डाळीचं. कुठं ठेवलंय? या तिकडं ठेवलंय वे. जात्यावर भरडून चाळून नीट करून हो का त्यातलं डोळ काढायचंय. डाळ ज्यांना कुणाला हरभरा डाळ पाहिजे असेल त्यांनी पण सांगा. आणि कुणाला बेसन पीठ पाहिजे त्यांनी पण सांगा. आव तुमचं जात हो घेऊन आलो खरं. पण हो ती तसला दांडा हुडकून हुडकून दमून गेलो. आमच्या आत्याने दुसरा दांडा बसवलाय त्याला. 2 वाजल्यापासून दळतो या. ठीकच दळलं पण नाही गावला. लसूण ही सोडलाय. चला आता धार काढून पण आणली या. आणि इकडे डाळ शिजायला घातली. आता आमटी करावं वाटली का वरण करायचं सगळ्याच्या नियोजनाने आता करायचंय. आ तुम्हाला नाही जेवायचं म्हणजे तुम्ही वरण केलं तरी खाता ना आणि आमटी केली तरी खाता. मग आमटीच करू की. मग काय आहे तुला? बर चालतंय. आमच्या नेनूने आज लय दळली डाळ. कसा 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 जात म्हणून ती कानात ओढीत होती. व्हिडिओ काढायचा ध्यानात नाही ना. तुम्हाला दाखवलं असतं. पण जाऊ द्या. उद्या आणि परवा आणि भरडायची तुम्हाला. आणि दाखवून कशी आमची अगं त्यात मीठ आहे. मीठच टाकायचंय ना. हो का चुलीला जाळ घातलाय. चला ये ज्ञानेश्वरी. आज सरपंच संपलं ध्यानातच नाही. बसलोय हरभरा भरडून दमवली तुम्हाला. चला 3 लाकडे दळ. ही आमटीच करू ना मग. आता काढून काय करायचं? वरण करायचं का आमटी करायची डिस्कशन चाललं होतं. पण शेवटी आमटी येऊन टेकलं. ह्याची मुगाच्या डाळीची आमटी. खरं तर मूग भाजून केलं असतं. आता ही डाळ तरी शिजवली मी तरी. मुगाची डाळ आहे बाई. मुगाची डाळ. मूग पण आणल्यात. मटकी आणली. हुलगं आणल्यात. सगळं आणले. पण ती भिजाय घातली. मटकी मसूर मूग असतात ना. मटक्या मसूरची मूग आमटी काय. अगं डाळीची आमटी भाजी होती. आता झाले कुठून घेतलंय सगळं. कढीपत्ता घेतलाय. आता मस्तपैकी जिरीची फोडणी देऊन आमटी करते. त्यावर भाकरी ह्यांच्या होत्यात. भात तर काय झाली. आणि तुम्हाला मग अशी डाळ दाखवाय गेली त्यावर मोबाईल इतका गरम झाला की चित्रच हाताला बनानेच बंद पडला होता. म्हणून ती डाळ दाखवता तशीच माघारी आली. ती तशी विसरून गेली. परत ती दूध गाळलं ती त्याच्या नादात. ती जाऊ दे आता काय असं कसं तुम्हाला हा टाका. तुम्हाला ऑर्डर टाकायचं असल्या ना बेसन पीठ डाळ हरभरा पण देईन बरं का तुम्हाला अख्खा. बऱ्याच ताईंना दिलाय. कसा पटला का नाही त्यांना काय माहित नाही. पण आपला एकदम मस्त आणि गावरान हरभरा आहे. असं एकदम मस्त टप्याची टप्या होय ते का नाही. चिमणा नाही मोठा आहे. उलट गावरानच हरभरा आहे. पण ती ऊसात त्याला खादगी लय मिळल्यामुळे ती लय मोठा घालता. असं थोडस तुम्हाला द्यावं म्हणलं. कसं द्यावं लागतं तुम्हाला. आवडलं तुम्हाला तरी कसं कळणार कोणाचं काय. होय लय अवघड आहे आता आहे का नाही. लय काय करायचं. हो विषय गंभीर. तिथं मी खंबीर. विषय गंभीर आहे. डोकं फुटून जायचं. विषय गंभीर करून पार डोक्याच्या चिंदाड्या हातेऱ्या. आणि आपण जर दुसरी असतो दुसरीच आपले बघा दुसरं ती माझं ओळखून दररोज ही गाडकर फोन परत न आपला रुमाल फोनला स्पेशल रुमाल केलाय. फोनला तसला कूलरच आणावं लागेल. महाग एक बारीक फॅन असतो ती चिटकवायचा असला त्याला. फोनला ना माणसाला फॅन मिळा ना. आणि हिवाय ना ते आता फोनला कुठं आलं.
फोन इतका गरम होतोय पार आता काय. फोन बघायचा सोडूनच दिलाय, फक्त व्हिडिओ काढायचा आणि बाजूला ठेवायचा. एखाद्याचा फोन जर आला मोबाईल जर घरात असला तर वाजून वाजून मिस कॉल पडून पडून मोबाईल लालझरत होतो पार. एवढं मिस कॉल येते ऑर्डरिंगसाठी. पण ती थोडक्यात गुंडळून चार्जिंग सुद्धा व्हाय नाही फोन. चार्जिंग लावलं तरी म्हणतंय टेम्परेचर कमी होऊन द्या मग चार्जिंग होईल. फोन चार्जिंगच होत नाही. मी म्हणलं दुपारी मला वाटलं जेव्हा ह्या फडक्यात गुंडवून ठेवून ना पाणी लावून तेव्हा चार्जिंग होतो या. हा मी दुपारी त्यांना मी म्हणलं फोन कसा वाजतो वेगळा. ती म्हणलं ती चार्जिंगचा काढ आणि त्याला गार कर तेव्हा ती फोन चार्जिंग होईल. मी म्हणलं बरं. आणि थांबा ते ओल्या फडक्यात गुंडवून जरी थोडस पिन मध्ये पाणी गेलं मग तरी होत नाही. पिण्यात ना पाणी वाळून द्या तरी टिवटिव वाजते यार. आयफोनची कमाल. काही झालं तर प्रॉब्लेम होतो. ती खरं आहे का त्याचं? साधा घेतलेला बरा नाही होय. ओके गरम झालं. नाद असतो कोणाचा असू दे. नाद होता वय नाद मिटला एकदाचा पकाच मिटला.